next chapter, Kingdom Animalia. So in Kingdom Animalia part 1, first we will see the introduction about the Kingdom Animalia. So first of all, we will see just in criteria for the animal classification. Now see, in animal kingdom, this is the next chapter. आता यामध्ये आपण पूर्ण ची स्टडी करणार आहोत. In before chapter, we have studied plant kingdom. Plants, how they are. आता इथे आपण अभ्यास करत असताना बऱ्याच गोष्टी आपण लक्षात घेतोय की कशा पद्धतीने क्लासिफिकेशन मेक्स अवर स्टडी व्हेरी इझियर. ओके, स्टार्टिंग पासून जेव्हा आपण लिव्हिंग वर्ड घेतलं बघा, तर लिव्हिंग वर्ड मध्ये आपण दोन तीन गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहे. एक म्हणजे प्रत्येक वेळेला आपण पाहिलं की टू मच डायव्हर्सिटी इज देअर. बायोडायव्हर्सिटी किती मोठी आहे. तर बायोडायव्हर्सिटी काय आहे हे तुम्हाला प्रत्येक वेळेला लक्षात येते आहे की कितीतरी लाईफ फॉर्म्स आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम्स असू द्या, प्लांट्स असू द्या किंवा अॅनिमल्स असू द्या, आणि पूर्ण लाईफ वर्ल्डला अगदी एक्झॅक्टली चांगल्या पद्धतीने क्लासिफाय केलं तेव्हा आर एच विटेकरचं नाव पुन्हा पुन्हा येत राहणार. बिकॉज दिस इज द ही गेव अ व्हेरी गुड वे टू अंडरस्टँड अ कम्प्लीट लिव्हिंग वर्ल्ड. एवढी मोठी बायोडायव्हर्सिटी किती चांगल्या पद्धतीने आपण लक्षात घेऊ शकतोय हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. त्यानंतर आपण प्रत्येक वेळेला आता जे आपण बघतोय, मागच्या चॅप्टर मध्ये बघितलं की बायोडायव्हर्सिटी तर बघतोच आहे, पण किंगडम प्लांटची पण अभ्यास करत असताना आपण किंवा सुरुवातीला जी विटेकरनी सुद्धा जी काही मांडणी केलेली आहे, एव्हरीवेअर अजून दुसरा कन्सेप्ट आपल्याला लक्षात येतोय, तो म्हणजे इव्हॉल्युशन. की लिव्हिंग वर्ल्ड मध्ये कशा कशा पद्धतीने चेंजेस होत गेले आणि सिंपल टू कॉम्प्लेक्स कशा पद्धतीने हे लिव्हिंग वर्ल्ड अराईज झालंय. तर हे आपण यालाच आपण म्हणणार इव्होल्युशन. तर सिक्वेन्शियल इव्हेंट कसे होत गेले लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बाबतीत, आणि सिंपल वर्ड पासून कॉम्प्लेक्स वर्ड कसं तयार झालेलं आहे. तर आता प्लांट मध्ये पण आपण इव्हॉल्युशन बघितलं, बायोडायव्हर्सिटी बघितली, आणि प्लांट्स लाईफ कम्प्लिटली आपण बघितलं कशा पद्धतीने इव्हॉल्व झालेलं आहे. त्याचप्रमाणे आता अॅनिमल किंगडम मध्ये स्पेशली आपण अॅनिमल्स बघणार आहोत. यालाही प्रॉपर वेनी क्लासिफाय केलेलं आहे, आणि क्लासिफिकेशन करण्यासाठी सुद्धा देर आर सो मेनी डिफरंट क्रायटेरियाज आर यूज. बेसिक क्लासिफिकेशन तुम्हाला अॅनिमलचं माहिती आहे. जनरल आपण अॅनिमलला कन्सिडर करतो इन्व्हर्टिब्रेट, ज्यांना बॅकबोन नाही, आणि जे व्हर्टिब्रेट्स आहेत त्यांना बॅकबोन आहे, ते व्हर्टिब्रेट्स. तर आता बऱ्याच गोष्टी आपल्याला अजून बघायच्या की अॅनिमल्स मध्ये जी इन्व्हर्टिब्रेट कॅटेगरी आहे, इवन ही इन्व्हर्टिब्रेट कॅटेगरी अतिशय मोठी आहे. व्हर्टिब्रेट कॅटेगरी अँड इन्व्हर्टिब्रेट कॅटेगरी. इन्व्हर्टिब्रेट कॅटेगरी ही लोअर कॅटेगरी आहे. तर याच्यामध्ये कितीतरी ग्रुप्स आहेत आणि कितीतरी प्रकारच्या व्हरायटीज आहेत. त्याला प्रॉपरली स्टडी करायचं आहे, आणि त्यासाठी काही स्पेसिफिक क्रायटेरिया हे यूज केले गेलेले आहे. तर आपण पहिले स्टार्टिंग क्लासिफिकेशन मध्ये बघणार आहोत द क्रायटेरिया यूज फॉर दिस क्लासिफिकेशन. सो फर्स्ट इज नंबर ऑफ द जर्म्स लेयर. जर्म लेयर्स. जर्म लेयर्स इज व्हॉट. आता पुन्हा डिटेल मध्ये घेणार आहे. दिस इज जस्ट इंट्रोडक्शन अबाउट कोणकोणते फॅक्टर्स आपण इन्क्लूड केलेले आहे ते इंट्रोड्यूस करते. त्याच्यानंतर या सगळे हे जे क्रायटेरियाज आहेत ते वन बाय वन आपण एक्सप्लेन करणार आहोत. त्यामुळे पहिला आहे नंबर ऑफ जर्म लेयर्स. जर्म लेयर म्हणजे ऍक्च्युअली एम्ब्रियॉनिक स्टेज मध्ये ज्यावेळी कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम झायगोट पासून जो तयार होतो, त्याच्यामध्ये पुढे जो एम्ब्रिओ तयार होत असताना 3 लेअर तयार होत असतात, आणि त्या 3 लेअर मध्ये एक्टोडम, एंडोडम, मिझोडम म्हणून आहे, आणि अशा 3 लेयर्स असतात. त्या 3 लेअर पासून पूर्ण बॉडीचं स्ट्रक्चर डेव्हलप होत असते. एक्टोडम, मिझोडम आणि एंडोडम अशा 3 लेयर्स आहे ज्या एम्ब्रियॉनिक स्टेज मध्ये फॉर्म होतात, आणि त्या प्रत्येक लेअर पासून एक एक म्हणजे ऑर्गन जी आपल्या बॉडीची आहे, पूर्ण बॉडीचं जे स्ट्रक्चरल पार्ट आहे तो कशा पद्धतीने फॉर्म होतो हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर पहिला क्रायटेरिया आहे नंबर ऑफ जर्म लेयर्स. जर्म लेयर्स म्हणजे एम्ब्रियॉनिक लेयर्स. देन सेकंडली ॲनिमल बॉडी प्लॅन. आता बॉडी कशा पद्धतीने, म्हणजे आता आपण पाहतोय हे फर्स्ट बॉडीची सुरुवात कुठून आहे, अर्थात सिंगल सेल पासून. मायक्रोस्कोप ते मेगास्कोपिक वर्ल्ड आपण बघितलंय. ॲनिमल बॉडी प्लॅन सुरुवातीचं जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ते कसे होते, टोटली सेल्युलर.
त्यामुळे त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. हे डिटेलमध्ये आपण नेक्स्ट सगळे पॉइंट्स घेणारच आहोत. ॲनिमल बॉडी प्लॅनमध्ये पहिला येतो सेल ॲग्रीगेट प्लॅन. टोटली सेल्युलर लेव्हलला बॉडी फंक्शन करते. बॉडीचे जे काही वर्किंग जे आहे ते सेल्युलर लेव्हलला चालतं, त्यामुळे सेल ॲग्रीगेट प्लॅन. देन सेकंड ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. आता इथे थोडंसं स्ट्रक्चरल पार्ट्सकडे पुढे कशा कशा पद्धतीने ग्रोथ झालेली आहे ते दिसेल तुम्हाला. ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन, त्यानंतर ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. देन हे असे 3 प्रकारचे ॲनिमल बॉडी प्लॅन मध्ये आपण बघणार आहोत. सेल्युलर लेव्हलला, देन टिश्यू लेव्हलला कसं होते, पुढे ऑर्गन आणि सिस्टीम तयार झाल्यानंतरची ही नेक्स्ट कंडिशन आहे. येते लक्षात. सेल, टिश्यू, त्याच्यानंतर ऑर्गन आणि सिस्टीम लेव्हल तयार झाल्यानंतर कसं बॉडीचं स्ट्रक्चर बदलत जाते ते हे आपण पाहणार आहोत ॲनिमल बॉडी प्लॅन मध्ये. नेक्स्ट थर्ड क्रायटेरिया आहे ती म्हणजे बॉडी सिमेट्री. आता बॉडी सिमेट्री, what do you mean by the symmetry? Symmetry तुम्हाला माहिती आहे, the line which cuts the body into equal part, त्याला आपण म्हणणार सिमेट्री. मग आता काही जे अॅनिमल्स आहेत त्याला शेपच नाहीये, त्यामुळे तिथे सिमेट्रीचा विषयच नाहीये, म्हणून त्याला आपण म्हणणार असिमेट्रिक अॅनिमल. फॉर एक्झाम्पल अमिबा. अमिबाला कुठल्याही प्रकारचा शेप नाही, तो इरेग्युलर आहे आणि त्यामुळे त्याला सिमेट्रीची गरज नाही. तर रेडियली सिमेट्रिकल अॅनिमल, रेडियल म्हटल्यावर अर्थात तुमच्या समोर सर्कल येईल. रेड आहे, तुम्ही सर्कलच्या रेड दाखवता, त्यामुळे त्याच्यावरूनच हा रेडियली सिमेट्रिकल अॅनिमल आपण पुढे बघणारच आहोत. बायलॅटरल सिमेट्रिकल अॅनिमल कशाला म्हणतात? बायलॅटरल, ज्याचे लॅटरली 2 भाग होऊ शकतात ते बायलॅटरल सिमेट्री. ओके, तर हे सगळे प्रकार घ्यायचे आहेत. देन नेक्स्ट क्रायटेरिया इज द बॉडी कॅव्हिटी ऑर सिलोम. आता सेल लेवल पासून जेव्हा ग्रोथ होते आहे पुढे पुढे सेल लेवल पासून, तर जशी आपण पाहिलं की ऑर्गनायझेशन ही पुढे पुढे डेव्हलप होत आहे. तर मग बॉडी कॅव्हिटी ऑर सिलोम, सिलोम म्हणजे बॉडी कॅव्हिटी, त्याच्यामध्ये कॅव्हिटी काही याच्यामध्ये नाहीये, ते असिलोमेट अॅनिमल. ज्याच्यामध्ये फॉल्सली फॉर्म झालेली आहे बॉडी कॅव्हिटी ते सुडोसिलोमेट अॅनिमल. आणि ज्यांच्यामध्ये कम्प्लिटली बॉडी कॅव्हिटीला सिलोम म्हटलं गेलेलं आहे, बॉडी कॅव्हिटी ज्यांच्यामध्ये फॉर्म आहे त्यालाच आपण म्हणणार सिलोमेट. सिलोम वरून सिलोमेट. तर सिलोम वेदर इट इज प्रेझेंट ऑर नॉट, तर ज्याच्यामध्ये नाही आहे ते असिलोमेट झाले, ज्याच्यामध्ये सुरुवात झालेली आहे ते सुडोसिलोमेट. फॉल्स दाखवते बॉडी कॅव्हिटी, दॅट इज सुडोसिलोमेट. अँड नेक्स्ट दॅट इज द जे पुढचे सगळे जिथे पूर्ण हायर ग्रेड आपण बघू ते सगळे ॲनिमल्स किंवा ऑर्गॅनिझम्स काय असणार आहे? सिलोमेट्स असणार आहेत. नेक्स्ट क्रायटेरिया जो आहे तो म्हणजे बॉडी सेगमेंटेशन. आता बॉडी सेगमेंटेशन म्हणजे काय? तुम्ही जर एक एक्झाम्पल डोळ्यासमोर आणा, अर्थवर्म. अर्थवर्मला जर बघितलं तर त्याच्या बॉडीवर अशा सेगमेंट्स दिसतात, किंवा कॉक्रोच आपण डेली बघतो, तर कॉक्रोच मध्ये सुद्धा त्याच्या बॉडीवर आपल्याला अशा सेगमेंट्स दिसतील, तर दॅट इज कॉल्ड एज द बॉडी सेगमेंटेशन. सम ॲनिमल्स दे आर हॅव्हिंग और सम आर नॉट हॅव्हिंग बॉडी सेगमेंटेशन. यावरून पण तुम्ही त्या ॲनिमल्सला प्रॉपर कॅटेगराईज करू शकता डीपली. तर काही ॲनिमल्स दे आर शोईंग बॉडी सेगमेंटेशन, सम ॲनिमल्स आर नॉट शोईंग द बॉडी सेगमेंटेशन. जसं अर्थवर्म हे एक एक्झाम्पल आपण बघितलं. तर त्यासाठी पर्टिक्युलर एक टर्म आहे मेटामेरिझम. मेटामेअस काय आहे हे पुढे आपण बघणार आहोत. नेक्स्ट देन ही जी आहे बॉडी सपोर्ट. आता बॉडी सपोर्ट काय आहे? बॉडी सपोर्ट मीन्स हे जे लोअर अॅनिमल्स आहेत त्याला आपण म्हणतो इन्व्हर्टिब्रेट. आता व्हर्टिब्रल कॉलम हा काय झाला? सपोर्ट झाला. पण व्हर्टिब्रल कॉलमची सुरुवात कुठे झाली? पहिले जे अॅनिमल्स आहेत त्याला आपण म्हणतो, म्हटलं ब्रॉडली जर अॅनिमलला क्लासिफाय करायचं तर आपण करणार इन्व्हर्टिब्रेट अँड व्हर्टिब्रेट. ते इन्व्हर्टिब्रेट सिरीज मध्ये कुठल्याही प्रकारचा बॉडी सपोर्ट दिसत नाही, म्हणजे नो व्हर्टिब्रल कॉलम इट इज फॉर्म. व्हर्टिब्रल कॉलमची सुरुवात कुठे झाली? तर व्हर्टिब्रल कॉलमची सुरुवात झाली नोटोकॉर्ड पासून. तर नोटोकॉर्ड जो आहे, दॅट नोटोकॉर्ड हा जो बॉडी एक रॉड लाईक स्ट्रक्चर आपण म्हणू की रॉड लाईक स्ट्रक्चर पहिले काही अॅनिमल्स मध्ये फॉर्म झालं, आणि ते रॉड लाईक स्ट्रक्चर ज्याला म्हटलं गेलेलं आहे नोटोकॉर्ड. आणि हा नोटोकॉर्ड जो आहे तो पुढे जाऊन रिप्लेस झाला
व्हर्टिब्रल कॉलम मध्ये. आणि तिथून मग व्हर्टिब्रेट आणि इन्व्हर्टिब्रेट किंवा नोटोकॉर्ड जिथून प्रेझेंट आहे तिथून व्हर्टिब्रल कॉलमला सुरुवात झाली, ते अॅनिमल झाले पुढे व्हर्टिब्रेट. मग नोटोकॉर्डच प्रेझेंट नव्हता अगोदरच्या अॅनिमल्स मध्ये, त्यामुळे ते सगळे जे अॅनिमल्स आहेत त्याला आपण इन्व्हर्टिब्रेट म्हणतो, म्हणजेच ते झाले नॉन कॉर्डेट्स. त्याच्यामध्ये नोटोकॉर्ड इज अब्सेंट, त्यामुळे ते नॉन कॉर्डेट. नोटोकॉर्ड मी सांगितलं तुम्हाला की सुरुवातीचे जे अॅनिमल्स आहेत सिंगल सेल पासून, सेल लेवल पासून आपण लेवल ऑफ ऑर्गनायझेशन पुढे बघणार आहोत की सेल लेवल पासून टिश्यू, टिश्यू पासून ऑर्गन, ऑर्गन पासून सिस्टीम. तर ही जी इव्हॉल्युशन झाली, ही जी डेव्हलपमेंट झाली लिव्हिंग वर्ल्ड मध्ये, अॅनिमल किंगडम मध्ये, तर त्यामध्ये या अॅनिमल किंगडम मध्ये सुरुवातीला जे आहे कुठल्याही प्रकारचं सपोर्टिव्ह स्ट्रक्चर नाहीये. सेल, टिश्यू, ऑर्गन, सिस्टीम या पद्धतीने हे जे सुरुवातीचे काही अॅनिमल्स डेव्हलप होत गेले, त्या डेव्हलपिंग स्टेजमध्ये सुरुवातीला कुठल्याही प्रकारचं सपोर्टिव्ह स्ट्रक्चर बॉडीमध्ये नव्हतं. हे सपोर्टिव्ह स्ट्रक्चर म्हणजेच नोटोकॉर्ड. आणि मग जेव्हा हे नोटोकॉर्ड फॉर्म झालं, ते नोटोकॉर्ड रिप्लेस झाला व्हर्टिब्रल कॉलम मध्ये आणि पुढे व्हर्टिब्रेट सिरीजचे अॅनिमल्स फॉर्म झाले. तर त्याच्या अगोदर आपण सिरीज म्हणतो इनव्हर्टिब्रेट, आणि नोटोकॉर्ड फॉर्म झाल्यानंतर त्यालाच आपण म्हणणार इनव्हर्टिब्रेट, नॉन कॉर्डेट, कॉर्डेटा, इनव्हर्टिब्रेट, व्हर्टिब्रेटा. लाईक दॅट वी कॅन क्लासिफाय. सो दीज आर द क्रायटेरिया फॉर द क्लासिफिकेशन. तर आपण पुन्हा एकदा रिपीट करणार. नंबर ऑफ जर्म लेयर्स, देन सेकंडली अॅनिमल बॉडी प्लॅन, थर्ड इज द बॉडी सिमेट्री, fourth body cavity or coelom whether it is present, then fifth body segmentation, and sixth one that is the body support. This is very important. The next that now we are going to see in detail one by one. सो क्रायटेरिया फॉर द अॅनिमल क्लासिफिकेशन्स मध्ये अजून एक लक्षात घेणं गरजेचं आहे, दॅट इज द लेव्हल्स ऑफ ऑर्गनायझेशन. आता हे जे आहे सेल्युलर लेव्हलला कोणते ऑर्गनायझेशन होतं, सेल्युलर लेव्हल म्हणजे काय, तर याच्यामध्ये सेल्युलर लेव्हल म्हणा, टिश्यू किंवा ऑर्गन किंवा सिस्टीम, या प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार डिव्हिजन ऑफ लेबर. आता डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे काय, डिव्हिजन ऑफ लेबर ही एक टर्म वापरल्या जाते बायोलॉजीमध्ये. इट मीन्स द वर्क इज गिव्हन टू ईच अँड एव्हरी सेल. प्रत्येक सेलचं एक वेगवेगळं. आता हे सेल्युलरच लेवल आहे. तुम्हाला माहिती आहे बॉडीचं फंक्शनिंग होण्यासाठी आपण जेव्हा फिजिओलॉजी पाहतो तेव्हा बॉडी फंक्शनिंगसाठी काय आवश्यकता आहे, डायजेशन करण्यासाठी डायजेस्टिव्ह सिस्टीमची गरज आहे, एक्सक्रीशन होण्यासाठी एक्सक्रिटरी सिस्टीम, किडनी हा मेन ऑर्गन आहे, एक्सक्रिटरी सिस्टीमची गरज आहे, सर्क्युलेशनसाठी हार्टची गरज आहे, सर्क्युलेटरी सिस्टीमची गरज आहे. हे आपण हायर ऑर्गन यांच्यामध्ये बघतो. आणि प्रत्येक जण आपापलं काम करतो. डायजेस्टिव्ह सिस्टीम विल डू द फंक्शन ऑफ ओनली डायजेशन, excretory system will do the function of only excretion, and circulatory system will do the function of only circulation. That we can say division of labor. यालाच आपण म्हणतो डिव्हिजन ऑफ लेबर. आता हे सगळं जे फंक्शनिंग आहे हे जेव्हा फक्त सेल्युलर लेवलला होईल तेव्हाही आपण त्याला म्हणणार डिव्हिजन ऑफ लेबर. आता सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशनच आहे तर तिथे हे फंक्शन्स पर्टिक्युलरली सेल परफॉर्म करणार. हे विशिष्ट सेल जे आहे त्यानुसार म्हणजे सेलमध्येच जे काही पर्टिक्युलर सेल्युलर लेव्हलला म्हणजे जिथे ऍग्रिगेशन आहे सेल्स, त्यामध्ये काही विशिष्ट सेल हे काम करणार, काही दुसऱ्या सेल्स आहेत त्या एक्सक्रिशनचं काम करणार. तर या पद्धतीने किंवा सिंपल अमिबामध्ये आपण पाहतो व्हॅक्युअलचा रोल आहे. जसं फूड व्हॅक्युअल आहे डायजेशनसाठी, कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल आहे एक्सक्रिशनसाठी. तर सेल्युलर लेव्हलला या पद्धतीने सगळी फिजिओलॉजी कंडक्ट होते आणि प्रत्येक सेल म्हणा आपापलं फंक्शन्स ऍट मीन्स फंक्शन्स डू प्रॉपर इन अ प्रॉपर वे, त्याला आपण म्हणतो डिव्हिजन ऑफ लेबर. आणि डिव्हिजन ऑफ लेबरमुळे काय होतं की वर्क इट बिकम्स इफिशियंट. जसं आपण म्हणतो की डायजेस्टिव्ह सिस्टीम डायजेशनच काम करेल, एक्सक्रिटरी सिस्टीम एक्सक्रिशनच काम करेल. सो नॅचरली वर्क इट विल बी डन, बट इन व्हॉट वे, दॅट इज अ we can say the work it becomes efficiently. So division of labor is very important. हे पुढे पुढे परत टर्म येणारच आहे. तर सेल्युलर लेव्हल म्हणजे काय आहे तर लूज सेल ऍग्रिगेट, फॉर एक्झाम्पल स्पंजेस. आता हे जी इन्व्हर्टिब्रेट सिरीज आहे ती आपण कशी लर्न करायची आहे, त्याची भरपूर फायलम आहेत ते आपण पुढे घेणार आहोत. पोरिफेरा, सिलेंटिडाटा याचा पहिला फायलम आहे, पहिला ग्रुप जो आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा.
तो म्हणजे पोरीफेरा. तशी ॲनिमल किंगडम, झू म्हणतो आपण. ॲनिमल म्हटल्यावर झू. तर झूची पहिली सुरुवात होत असते अमिबा पासून. अमिबा इज अ सिंगल सेल ऑर्गॅनिझम. त्यामुळे अमिबा हा येणार प्रोटिस्टामध्ये. आपण त्याला सिंगल सेल जो किंगडम स्पेशली इन्क्लूड केला गेलेला आहे किंगडम प्रोटिस्टा, त्याच्यामध्ये सगळ्या व्हरायटीज येणार आहे, प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत. तर ही ॲनिमल मधली सिंगल सेल व्हरायटी जी आहे ती आर एच विटेकरनी कशामध्ये पुटअप केलेली आहे, तर ती पुटअप केलेली आहे प्रोटिस्टाच्या अंडर, किंगडम प्रोटिस्टा. आणि मग नंतरच्या याच्यामध्ये आपण जे पाहतो आहे आता ही जी आहे यामध्ये आपण पाहणार आहोत की सेल ज्या आहेत त्या ऍग्रिगेट होऊन लूज सेल स्ट्रक्चर हे फॉर्म झालेले आहे. सेल्युलर लेवलच ऑर्गनायझेशन दाखवते. तर इथे जे व्हिज्युअल स्ट्रक्चर दिसणार आहे दॅट इज द फायलम. इथे आपण डिव्हिजन न वापरता अॅनिमल साठी फायलम टर्म यूज करतो, ग्रुप साठी, हायर ग्रुप साठी. तर फायलम आपण म्हणणार दॅट इज द पोरीफेरा. तिथून सुरुवात आहे पोरीफेरा पासून. तर इन्व्हर्टिब्रेट सिरीज सुरू होते. मग आता पोरीफेरा मधले हे स्पंजेस एक एक्झाम्पल कन्सिडर केल्या जाते. ही आहे पहिली लेवल. आपण पाहतोय लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे मी तुम्हाला म्हणते की डायव्हर्सिटी तर आपण सोबत बघतोच आहे, पण इव्हॉल्युशन पण बघतोय की सेल पासून टिश्यू ऑर्गन सिस्टीम ही जी आहे या पद्धतीने इव्हॉल्युशन पण आपण बघतोय. त्यामुळे पहिली सुरुवात झाली ती सेल्युलर लेवल पासून. तर स्पंजेस मध्ये तुम्हाला दिसेल लूज सेल ऍग्रिगेट आहे आणि प्रॉपर डिव्हिजन ऑफ लेबर आहे. त्यामुळे ऑल फंक्शन्स टेक्स प्लेस वेल इन द स्पंजेस और पोरीफेरा. टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन. टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन मध्ये आपण पाहतोय ग्रुप ऑफ सेल्स परफॉर्मिंग द सेम फंक्शन. फॉर एक्झाम्पल सिलेंटेरेटा. आता टिश्यू लेवल, टिश्यू म्हणजे माहिती आपल्याला की ग्रुप ऑफ सेल्स, ग्रुप ऑफ सेल परफॉर्मिंग द सेम फंक्शन, त्याला आपण म्हणतो टिश्यू लेवल. मीन्स पर्टिक्युलर टिश्यूज जे आहेत, आता इथे काय केवळ एक सेल नाहीये, सिंगल सेल नाहीये जे काम करणार आहे. इथे पर्टिक्युलर टिश्यूज तयार झालेले आहे आता ग्रुप ऑफ सेल. मग त्या ज्या सेल आहेत त्यामुळे इफिशियन्सी अजून वाढली. जी की पहिले सिंपल सेल एक काम करत असेल, आता ग्रुप ऑफ सेल एकत्रित आलेले आहे, कॉर्डिनेशन आहे सेलचं. आणि तो जो ग्रुप आहे सेलचा ज्याला की आपण म्हणणार टिश्यू, दॅट परफॉर्म एक पर्टिक्युलर फंक्शन जे आहे मीन्स इन डिव्हिजन ऑफ लेबर या मॅनरनी. तर दॅट मीन डू द फंक्शन, त्याला आपण म्हणतो टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन. तर टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन मध्ये या पद्धतीने टिश्यूज ते प्रॉपर जी फिजिओलॉजिकल फंक्शन्स आपण म्हणतो हे जे फंक्शन्स आहे कॅरी ऑन करणार ऍट ग्रुप ऑफ द सेल्स. इन सिलेंटिरेटा इज द एक्झाम्पल. सिलेंटिरेटा मध्ये हायड्रा तुम्ही नाव ऐकलेलं आहे. तर हायड्रा हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सेकंड जी कॅटेगरी येते पोरीफेरा नंतर त्याला आपण म्हणतो सिलेंटिरेटा. त्याच्यामध्ये मेन एक्झाम्पल जे आपलं फॅमिलियर आहे दॅट इज द हायड्रा. Then next third category is the organ level organization. आता सेल पासून टिश्यू, टिश्यू नंतर ऑर्गन. आता ज्या वेळेला हे टिश्यू एकत्रित ग्रुप होतात ऑर्गन तयार होतो, पर्टिक्युलर ऑर्गन तयार झालेलं आहे. त्यामुळे पुन्हा एफिशियन्सी अर्थात वाढली. In organ level organization, now there will be the coordination between among the different organs, coordination among the different organs, and similarly they will also perform the division of labor. So here now we see that is the organ level organization. So example it is now higher animal, from lower animals to higher animals, how the evolution has taken place. And next is that is the system level organization. So this is the most advanced level of organization where the complete systems are formed inside the body. There are many systems in the body and they work with proper coordination. And we also can say division of labor. This division of labor बद्दल आपण म्हटलं की that when division of labor takes place, the work it becomes efficient. इफिशियंटली वर्क होण्यासाठी आपण पाहतोय प्रत्येक ठिकाणी डिव्हिजन ऑफ लेबर हे सेल्युलर लेवलला बघितलं, त्यानंतर टिश्यू लेवलला बघितलं, देन ऑर्गन लेवलला, नाव द सिस्टीम लेवल. सो इन केस ऑफ द सिस्टीम ऑल्सो पर्टिक्युलर सिस्टीम विल परफॉर्म द पर्टिक्युलर फंक्शन्स ओनली. सो स्पेसिफिक फंक्शन्स इज अलॉटेड टू specific
systems. For example, circulatory system. आता सर्क्युलेटरी सिस्टीम ही पण बॉडीमध्ये कशा पद्धतीने वर्क करते दॅट यू नो. त्यामुळे सिस्टीम लेवलला सर्क्युलेटरी सिस्टीम विल डू द फंक्शन ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीम विल डू द फंक्शन ऑफ डायजेशन ओनली. एक्सक्रिटरी सिस्टीम excretion only. So there will be the division of labor and there will be the more and more efficiency it is there. So this is the on the basis we can also say these levels of the organization animals can be classified. आता circulatory system मध्ये open and closed type of the circulatory systems are there. So open type of the circulatory system हे lower animals मध्ये सुद्धा जर आपण बघितलं in case of the lower animals, the open type of the circulatory system means no blood vessels. Blood flows in sinuses. Sinuses means the tissue spaces जे काही आहे याच्यामध्ये पर्टिक्युलरली ब्लड व्हेसल्स नाहीये, कारण की लोअर ऑर्गनायझेशन साठी ब्लड व्हेसल्सची गरजच नाहीये. ओके, टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन किंवा सेल्युलर लेवल आहे. सो देर विल बी नो ब्लड व्हेसल्स. इथे ब्लड व्हेसल्सची आवश्यकता नाही, कारण की बॉडी कॉम्प्लेक्सच नाहीये. मग अशा वेळेला ब्लड इट फ्लोज थ्रू द टिश्यू स्पेसेस. ती ओपनली पूर्ण सर्क्युलेट होतं म्हणून आपण त्याला म्हणतो ओपन टाईप. पण पुढे जशी आपण पाहतो सिस्टीम लेवल अराईज झाली, पुढे जसं कॉम्प्लेक्झिटी ज्या वेळेला डेव्हलप झाली, त्या कॉम्प्लेक्झिटीमुळे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर जसं फॉर्म झालं त्यानुसार म्हणजे जसं आपण म्हणतो फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंग, तर ह्युमन बिंग मध्ये आता कशी कंडिशन आहे की सेल्स सुद्धा आपण काउंट करू शकत नाही. न्यूमरस सेल्स त्याच्यामध्ये आहे. नंबर ऑफ सेल्स वी कांट काउंट. इतकी बॉडी कॉम्प्लेक्स झालेली आहे आणि प्रत्येक सेल पर्यंत ब्लड सप्लाय होणं गरजेचं आहे. आणि अशा कंडिशन्स मध्ये प्रत्येक सिस्टीम वेगवेगळ्या पद्धतीने वर्क करते, जस्ट वी हॅव सीन. त्यामुळे इथे कसं आहे, क्लोज टाइप ऑफ सर्क्युलेशन आहे. ब्लड फ्लोज इन अ क्लोज व्हेसल्स लाईक आर्टरीज, व्हेन्स, कॅपिलरी. ते आपल्याला माहिती आहे. जेव्हा बॉडी कॉम्प्लेक्स झाली तेव्हा दी सर्क्युलेटरी सिस्टीम इज स्पेशली इट वन अँड ब्लड फ्लोज थ्रू आर्टरीज, व्हेन अँड कॅपिलरीज. त्याला आपण म्हणणार क्लोज टाइप ऑफ सर्क्युलेशन. So here this is the evolution it indicates and the levels of the organization. This is one of the way for the also this is the simple one point it is level of organization. हा एकच पॉइंट आहे जो अॅनिमल क्लासिफिकेशन पण आपण याला या पॉइंटवर डिप्ली करू शकतो. जी काही आपण म्हणतोय आहे की लोअर अॅनिमल्स टू हायर अॅनिमल, जेवढे सगळे जे अॅनिमल्स आहेत त्याला आपण सेल्युलर लेवलचे ऑर्गनायझेशन ऑर्गॅनिझम्स कोणते आहेत, टिश्यू लेवलचे कोणते आहेत, ऑर्गन लेवल मध्ये कोणते कोणते कॅटेगरीज येतात आणि सिस्टीम लेवल कुठून फॉर्म झालेली आहे आणि कुठून सिस्टीम लेवलला म्हणजे फॉर्मेशन झालेलं आहे त्या कॅटेगरीमध्ये येणारे अॅनिमल. तर या पद्धतीने सुद्धा दिस इज वन ऑफ द क्रायटेरिया. इन धिस वे वी कॅन ऑल्सो क्लासिफाय द अॅनिमल्स डीपली. तर हा एक क्रायटेरिया आहे. देर आर सो मेनी क्रायटेरिया आर देअर अगेन that we are going to discuss one by one. So next criteria we will see in the next period.